सर सध्या आता ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे मला एक थोडं जायचं आहे. एक न्यूमरोलॉजी वरती थोडंसं हाईप होत आहे की न्यूमरोलॉजी नेमकं कन्सेप्ट काय आहे, नक्की कशी वर्क होते? येस, डेफिनेटली. आता ही पण अगेन आपलं इंडियनच इन्व्हेन्शन आहे न्यूमरोलॉजी, पण अंकशास्त्र त्याला म्हणतात. या अंकशास्त्रामध्ये काय आहे की तुमचा जन्म, त्याची जी तारीख आहे आणि तुमच्याशी असोसिएटेड सगळे नंबर्स यांचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे सांगितलं जातं शॉर्टमध्ये न्यूमरोलॉजी. पण आता सध्या काय झालंय माहिती का की टू बी व्हेरी फ्रँक, ज्या प्रकारे प्रत्येक प्रोफेशनमध्ये चांगलं असतं तसं वाईट पण बाजू असते. तर याचा परिणाम अंधश्रद्धेपर्यंत खूप गेलाय. ज्योतिष असेल, ज्योतिष खूप प्युअर सायन्स आहे, पण ते ज्योतिष करणारे काही लोकांनी त्याची इमेज खराब केली. तसं न्यूमरोलॉजीचं पण आहे. पण ऍक्च्युअल मी माझ्या लाईफमध्ये कधीच या आकड्यांना, न्यूमरोलॉजीला, ज्योतिषला मानत नव्हतो. पण मी जेव्हापासून हे अप्लाय करतोय ना, मी चेंजेस हे करतोय. आता फॉर एक्झाम्पल, माझी जन्मतारीख 28 आहे, 28. या 28ची टोटल जी आहे 8 आणि 2 10, 10चा परत आणखी एक टोटल केली सिंगल डिजिट पर्यंत, ती 1 येते. आता 1 या आकड्याचा जो गुणधर्म आहे तो ऑन्टरप्रिनर आहे, तो कधीच नोकरी करणार नाही, त्याचं संभाषण चांगलं असतं, तो लीड करतो, तो मनाने चांगला असतो. आता हे कॅरेक्टर मला माझ्यात दिसत आहेत. आणि 1 आकडा असणाऱ्या हजारो लोकांमध्ये तुम्हाला हे कॅरेक्टर दिसतील, लाखो लोकांमध्ये दिसतील.